नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण 4 भारतीय दंडसंहिता 1860 यामधील प्रकरण 4 कलम 76 ते 106 यामधील सर्व कलमा आणि त्यांच्या ट्रिक्स बघितल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय दंडसंहिता 1860 यामधील प्रकरण 5 बघणार आहोत. तर प्रकरण 5 आहे कलम 107 पासून ते कलम 120 पर्यंत. तर या सर्व कलमा आणि त्यांच्या ट्रिक्स आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर प्रत्येक प्रकरणाचं जे शीर्षक असते त्या शीर्षकाला धरूनच त्यातल्या कलमा असतात. जसं की काल जे बघितलं होतं आपण प्रकरण 4मध्ये सर्वसाधारण अपवाद, म्हणजे IPCमध्ये म्हणजेच भारतीय दंड संहितेमध्ये जितके काही अपवाद आहेत ते सर्व अपवाद या प्रकरण 4मध्ये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रकरण 5 जे आहे या प्रकरण 5मध्ये चिथावणी देण्याविषयी ज्या काही कलमा आहेत किंवा जे काही अपराध आहेत ते सर्व अपराध या प्रकरण 5मध्ये दिलेले आहेत. पण ते अपराध कशा संबंधीचे आहे प्रकरण 5मध्ये? तर ते अपराध आहे चिथावणी देण्याविषयी. चिथावणी देण्याविषयी म्हणजे आपण असं म्हणू शकतो, तर चिथावणी देण्याविषयी म्हणजे काय? तर एखाद्याला एखादी गोष्ट करण्यास भाग पाडणे किंवा एखाद्याला शुलावून देणे. सगळ्यात सोपं भाषेत सांगायचं जर झालं तर एखादा व्यक्ती जे गावखेड्यात राहत असतील किंवा होऊ शकते शहरामध्ये पण, एखाद्यावर जर आपल्याला कुत्रं जर सोडायचं असेल, म्हणजे कुत्रं भुंकलं पाहिजे त्याच्यावर असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय म्हणतो? कुत्र्याला छू छू म्हणतो. छू छू जे आपण हा शब्द वापरतो छू छू, तर हा आपण कुत्र्याला चिथावणी देत आहोत की त्या व्यक्तीला तू पकड. अशा प्रकारची चिथावणी देण्याविषयी ज्या काही कलमा आहेत किंवा त्या चिथावणीसंबंधी ज्या काही शिक्षा आहेत त्या सर्व शिक्षा आणि त्यांच्याबद्दलच्या कलमा या प्रकरण 5मध्ये दिलेल्या आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल विद्यार्थ्यांना की चिथावणी म्हणजे काय आहे नेमकं. ठीक आहे, तर आपण आपल्या कलमांना सुरुवात करूया. तर त्या सुरुवात करताना कलम आहे 107. कलम 107मध्ये काय देऊन आहे? एखाद्या कृतीची चिथावणी. एक लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना, आपल्या प्रत्येक कलमामध्ये चिथावणी हा शब्द येणार म्हणजे येणार. ते प्रत्येक कलम आपली चिथावणी संबंधी आहे. या प्रकरण 5मधली प्रत्येक कलम चिथावणी संबंधी आहे. ठीक आहे, मग कलम 107मध्ये काय आहे? एखाद्या कृतीची चिथावणी. ठीक आहे, तर आजची आपली ट्रिक्स अशी आहे की आपली ट्रिक्स 107 पासून ते जवळपास 110 111 पर्यंत एकच ट्रिक्स आपली लागू होणार आहे. ठीक आहे, 110 पर्यंत आहे. 107 पासून 110 पर्यंत आपली एकच ट्रिक्स लागू होणार आहे. ठीक आहे, तर कलम 107 आहे एखाद्या कृतीची चिथावणी. त्यानंतर कलम 108 आहे चिथावणी देणारा. तर कलम 108 चिथावणी देणारा. तर आपण कलम 108ला कसं म्हणू शकतो? कलम 108ला आपण कलम 108 असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यामध्ये चिथावणी देणाऱ्याविषयी सांगितलं आहे कलम 108मध्ये. मग चिथावणी देणारा कोण असू शकतो? एखादी सेट असू शकतो, नाही का, की एखाद्याला चिथावणी देतो आणि एखादी कार्य करण्यास भाग पाडतो. तर आपण असं म्हणू शकतो कलम 108 कुत्र्याला छू नको म्हणू शेठ. कलम 108 कुत्र्याला छू नको म्हणू शेठ. कलम 108 कुत्र्याला छू नको म्हणू शेठ. ठीक आहे, म्हणजे कुत्र्याला छू कोण म्हणू? जो सेठ माणूस आहे तोच एखाद्याला चिथावणी देऊ शकतो. कुत्र्याला छू म्हणणे म्हणजे काय? की चिथावणी देणे एखाद्या गोष्टीची, की त्या व्यक्तीला पकड असं
कुत्र्याला छू म्हणून सांगणे, कुत्र्याला चिथावणी देणे. कलम 108 कुत्र्याला छू नको म्हणून शेट. त्यानंतर आहे कलम 108 अ सबकलम अ. तर यामध्ये काय आहे, भारताबाहेरील अपराधांचे भारतामध्ये चिथावणी देणे. त्यानंतर आहे कलम 109. 109 मध्ये काय आहे, चिथावणी दिल्यानंतर प्रत्यक्षात जर अपराध केला असेल व स्वतंत्र शिक्षेची तरतूद नसेल तर शिक्षा कमी द्यावयाची. त्यानंतर काय आहे, कलम 110. 110 मध्ये आहे, चिथावणी ज्याला दिली आहे त्याने चिथावणी देणाऱ्यापेक्षा वेगळ्या उद्देशाने कृती केल्यास शिक्षा. तर इथपर्यंत आपण 110 पर्यंत कलमा बघितले. आता आपण त्यांच्या ट्रिक्स बघणार आहोत. तर आपलं कलम 107 मध्ये काय आहे, एखाद्या कृतीची चिथावणी. ते त्याच्यानंतर काय, चिथावणी देणारा कलम 108 मध्ये. मग 108 अ मध्ये काय आहे, भारताबाहेरील अपराधांचे भारतामध्ये चिथावणी देणे. मग जे 107 आहे, कलम 107 एखाद्या कृतीची चिथावणी. तर आपण हे चिथावणी फक्त चिथावणी असं लक्षात ठेवू शकतो, चिथावणी. ठीक आहे. एक वाक्य आहे, एक वाक्य सांगतो मी तुम्हाला. चिथावणी देणाऱ्या आतंकवादीला कमी शिक्षा. रिपीट करा विद्यार्थ्यांनो. चिथावणी देणाऱ्या आतंकवादीला कमी शिक्षा, वेगळ्या उद्देशाने सांगतो एक करतो एक. मी जेवढं काही सांगतो तेवढं बोलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चिथावणी देणाऱ्या आतंकवादीला कमी शिक्षा. चिथावणी देणाऱ्या आतंकवादीला कमी शिक्षा, वेगळ्या उद्देशाने. कमी शिक्षा वेगळ्या उद्देशाने. चिथावणी देणाऱ्या आतंकवादीला कमी शिक्षा, वेगळ्या उद्देशाने सांगतो एक करतो एक. सांगतो एक करतो एक यासाठी जबाबदार शेठ. ठीक आहे. चिथावणी देणाऱ्या आतंकवादीला कमी शिक्षा, चिथावणी देणाऱ्या आतंकवादीला कमी शिक्षा, वेगळ्या उद्देशाने सांगतो एक करतो एक यासाठी जबाबदार शेठ. ठीक आहे. तर आपण हे आपल्या 112 पर्यंत कलमा या सगळ्या याच्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. या वाक्यात मी ज्या सांगितल्या विद्यार्थ्यांना लिहून घेत चला. पुन्हा एकदा सांगतो. चिथावणी देणाऱ्या आतंकवादीला कमी शिक्षा, वेगळ्या उद्देशाने सांगतो एक करतो एक यासाठी जबाबदार शेठ. ठीक आहे. तर जे पहिला शब्द आहे आपला चिथावणी. चिथावणी हा शब्द आहे कलम 107 संबंधित, म्हणजे एखाद्या कृतीची चिथावणी. त्यानंतर आपला शब्द आहे देणारा. चिथावणी देणारा. पहिला शब्द चिथावणी, दुसरा शब्द देणारा. तर हा जो देणारा शब्द आहे, देणारा म्हणजे काय, मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की आपलं प्रकरण 5 कशासंबंधी आहे, चिथावणी संबंधी, चिथावणी देण्यासंबंधी. तर दुसरा शब्द काय आपला देणारा, चिथावणी देणारा. देणारा काय, प्रकरण कशासंबंधी आहे आपलं, चिथावणी संबंधी. मग देणारा काय, चिथावणी, चिथावणी देणारा. ठीक आहे. कलम 108 चिथावणी देणारा. त्यानंतर आहे चिथावणी देणाऱ्या आतंकवादीला. आता आतंकवादी, आतंकवादी कसा शब्द घेतला आहे आपण इथं, कलम 108 अ साठी आपण हा आतंकवादी. आता हे लक्षात ठेवा, पहिलं जे 108 आहे हा चिथावणी देणारा आहे, आणि हे जे 108 आहे, तर हे 108 म्हणजे 108 अ जे आहे हे अ वरून आतंकवादी, आतंकवादीचा हा जो आहे हा 108 अ वरून लक्षात ठेवा. 108 अ आतंकवादी. आणि दुसरा आतंकवादी कोण असतो, आतंकवादी देशातला व्यक्ती असतो का, नाही. तर आतंकवादी हा बाहेरचा व्यक्ती असतो. बाहेरचा व्यक्ती आपल्या देशात येऊन आतंक फैलवतो. ठीक आहे. त्याला आपण आतंकवादी म्हणतो. आतंकवादी हा देशातला व्यक्ती नसतो, पक्क लक्षात ठेवा. आतंकवादी हा आपल्या स्वतःच्या देशातील व्यक्ती नसतो, तो भारताबाहेरून आलेला व्यक्ती असतो आणि भारतात येऊन उपद्रव करतो. ठीक आहे. त्याला आपण आतंकवादी म्हणतो. आणि आतंकवादीच्या वरून आपण 108 अ हे असं लक्षात ठेवू शकतो. तर 108 अ मध्ये काय आहे, भारताबाहेरील अपराधांचे भारतामध्ये चिथावणी देणे. तर भारताबाहेरील अपराधांना भारतात चिथावणी कोण देतो, आतंकवादी. ठीक आहे. तिसरा शब्द आपला काय होता, आतंकवादी.
त्यानंतर चौथा शब्द आहे आपला कमी शिक्षा. चिथावणी देणाऱ्या आतंकवादीला कमी शिक्षा. तर हे जे कमी शिक्षा आहे तर ही आहे कलम 109साठी. तर कलम 109मध्ये काय आहे, चिथावणी दिल्यानंतर प्रत्यक्षात जर अपराध केला असेल व स्वतंत्र शिक्षेची तरतूद नसेल तर शिक्षा कमी द्यायची. म्हणजे एखाद्याला जर चिथावणी दिली आणि त्या चिथावणीचा जर गुन्हा झाला, त्यांनी गुन्हा केला, पण त्या गुन्ह्याविषयी जर या IPCमध्ये जर एखादी शिक्षा नसली तर त्याला कमी शिक्षा द्यायची. ठीक आहे. म्हणजे कलम 109 मध्ये काय आहे, कमी शिक्षा. पहिला शब्द होता आपला चिथावणी, दुसरा देणाऱ्या, तिसरा शब्द आतंकवादीला कमी शिक्षा. चिथावणी देणाऱ्या आतंकवादीला कमी शिक्षा. कलम 110 मध्ये काय आहे आपला पाचवा शब्द आहे वेगळ्या उद्देशाने. वेगळ्या उद्देशाने कलम 110 मध्ये आहे वेगळ्या उद्देशाने. तर चिथावणी ज्याला दिली आहे, चिथावणी ज्याला दिली आहे त्याने चिथावणी देणाऱ्यापेक्षा वेगळ्या उद्देशाने कृती केल्यास शिक्षा. म्हणजे एखाद्या व्यक्तीने चिथावणी दिली आहे, एखाद्याला मारण्याची चिथावणी दिली आहे, मारण्यासाठी, पण त्या व्यक्तीने त्याला मारलं नाही, त्याचा खून केला डायरेक्ट. तर अशा वेळेस त्या कृतीला जी शिक्षा असेल ती शिक्षा या 110 मध्ये सांगितली आहे. म्हणजे वेगळ्या उद्देशाने चिथावणी एक दिली वेगळ्या उद्देशाने आणि त्यानं केलं वेगळ्या उद्देशाने. ठीक आहे. त्याचा उद्देश करणाऱ्याचा वेगळा असेल. तर हे इथे कलम 110 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आहे आपला कलम 111. जेव्हा एका कृतीला चिथावणी देऊन निराळी कृती केली जाते तेव्हा चिथावणी देणाऱ्याची शिक्षेची जबाबदारी. 111 काय आहे, जेव्हा एका कृतीला चिथावणी देऊन निराळी कृती केली जाते. म्हणजे एखाद्याला सांगितलं दिल्लीला जा आणि तो मुंबईला जातो, अशासारखं याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे एखाद्याला सांगितलं तू दरोडा टाक, फक्त दरोडा टाक, आणि तो दरोडा टाकतो आणि तिथून मर्डरही करून येतो. म्हणजे त्याला सांगितलं जातं एक आणि तो करतो दुसरं, नाही का. आपण 111ला कसं म्हणू शकतो, कलम 111 सांगतो एक करतो एक. ठीक आहे. कलम 111ला आपण कलम 111 असं सुद्धा म्हणू शकतो. कलम 111 सांगतो एक करतो एक. म्हणजे त्याला सांगितलं एक आणि त्यानं केलं एक, यासंबंधीची शिक्षा त्याच्यामध्ये दिलेली आहे. कलम 111 सांगतो एक करतो एक. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो कलम 112. कलम 112 मध्ये काय आहे, चिथावणी दिलेल्या कृतीबद्दल व प्रत्यक्षात केलेल्या कृतीबद्दल अशा दोन्ही अपराधांच्या एकत्रित शिक्षेबद्दल चिथावणी देणारा केव्हा जबाबदार असतो. म्हणजे इथं चिथावणी देणाऱ्याची जबाबदारी दिलेली आहे कलम 112 मध्ये. कलम 112 मध्ये काय देऊन आहे, चिथावणी दिलेल्या कृतीबद्दल व प्रत्यक्षात केलेल्या कृतीबद्दल अशा दोन्ही अपराधांच्या एकत्रित शिक्षेबद्दल चिथावणी देणारा केव्हा जबाबदार असतो. म्हणजे इथं चिथावणी देणाऱ्याची जबाबदार आहे असे सांगितले. आपण काय म्हणू शकतो, कलम 112 तूच जबाबदार पोरा. जबाबदार कोण आहे, तो पोरगा, म्हणजे कोण, चिथावणी देणारा. कलम 112 तूच जबाबदार पोरा. कलम 112 तूच जबाबदार पोरा. कलम 112 तूच जबाबदार पोरा. त्यानंतर आहे कलम 113. कलम 113 मध्ये आहे चिथावणी देणाऱ्याच्या उद्देशापेक्षा वेगळाच परिणाम घडलेल्या अपराधाबद्दल चिथावणी देणाऱ्याची जबाबदारी.
म्हणजे इथं काय वेगळाच परिणाम. चिथावणी देणाऱ्यानं जेव्हा चिथावणी दिली तेव्हा त्याचा वेगळाच उद्देश होता. त्याचा परिणाम काय घडेल हे त्याला माहीत होतं, पण त्या परिणामापेक्षा वेगळाच परिणाम घडून आला समजा. म्हणजे त्याला म्हणू शकतो आपण, त्याला दंग करायचा नव्हता, पण दंग घडून आला. त्याला फक्त माऱ्या लावायच्या होत्या, मोठा दंगा घडून आणायचा नव्हता, पण मोठा दंगा घडून आला. म्हणजे त्यानं जो परिणाम सुचला होता त्याच्या सोचण्याच्या परिणामापेक्षा दुसराच परिणाम घडून आला, असं या कलम 113 सांगितलं आहे. तर आपण आपली ट्रिक्स आहे, आपण म्हणू शकतो कलम 113, कलम 113, 113ला आपण 113 सुद्धा म्हणू शकतो. कलम 113 वेगळाच दिसला सीन, कलम 113 वेगळाच दिसला सीन, कलम 113 वेगळाच दिसला सीन. यानंतर आहे कलम 114. तर कलम 114 आहे अपराध घडताना चिथावणी देणारा हजर असणे. म्हणजे जेव्हा अपराध घडत आहे तेव्हा ज्यानं तो अपराध, म्हणजे मास्टर माइंड, त्याचा मास्टर माइंड, जो मास्टर माइंड आहे तो मास्टर माइंड व्यक्ती तिथे हजर असणे. आपण म्हणू शकतो कलम 114, 114ला आपण 114 सुद्धा म्हणू शकतो. कलम 114 तिथेच हजर होता चोर, कलम 114 तिथेच हजर होता चोर, कलम 114 तिथेच हजर होता चोर. विद्यार्थी मित्रांनो, कसं आहे, जर तुम्हाला काही शंका असेल कोणत्या पद्धतीच्या, किंवा लेक्चरमध्ये काही डिफिकल्टी असेल, किंवा एखादी गोष्ट समजत नसेल, तर तुम्ही ती गोष्ट कमेंट्समध्ये नक्कीच विचारू शकता. कारण मी पण नवीन नवीन व्हिडिओ बनवतो आहे, नाही का, तर होऊ शकते काही मिस्टेक होतात किंवा काही होते, तर त्यासाठी कृपया माफी असावी. ठीक आहे. आणि तुमचाच एक भाऊ, लहान भाऊ, मोठा भाऊ, मित्र समजून, नाही का, माफी करावी. ठीक आहे. तर ज्या गोष्टी घेण्यालायक आहे लेक्चरमधून, ज्याने तुमचं भविष्य चांगलं होणार, या गोष्टी तुम्ही लेक्चरमधून नक्कीच घ्या. आणि ज्या गोष्टी आवडत नाही कृपया त्या पण सांगा, की आम्हाला या गोष्टी, किंवा होऊ शकते बाय चान्स मी जे लेक्चरच्या सुरुवातीला बोलतो जास्त थोडं, नाही का, 1-2 मिनटं तुमचे वाया जातात, त्या गोष्टी पसंत नसल्या तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये सांगू शकता, की नाही हा म्हणजे वेळ वाया गेला नाही पाहिजे किंवा काही नाही, या उद्देशाने जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता, की की सर फक्त कामाचं बोला, नाही का. तसे आपण जास्त काम, म्हणजे कामाचाच जास्त बोलतो, नाही का, बिनकामाचं आपल्या लेक्चरमध्ये नसतेच. ठीक आहे. तर याच्याविषयी जर डिफिकल्टी असेल तुम्हाला आपल्या लेक्चरविषयी, तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये विचारा. ठीक आहे. त्याचा आन्सर मी जरूर करणार. तर आता बघूया कलम 115. कलम 115 आहे मृत्यूच्या आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधांची चिथावणी, परंतु अपराध घडला नाही. म्हणजे मृत्यूच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाची चिथावणी, परंतु अपराध घडलाच नाही, अपराधच घडला नाही. म्हणजे त्याची चिथावणी अशी होती की ते चिथावणीनं आजीवन कारावास झाला असता किंवा मृत्यूदंड झाला असता, पण तो अपराधच घडला नाही. ठीक आहे. तर आपण असं म्हणू शकतो कलम 115, मारायला गेलो पण मारला नाही भाऊ, कलम 115 मारायला गेलो पण मारला नाही भाऊ, कलम 115 मारायला गेलो पण मारला नाही भाऊ, कलम 115 मारायला गेलो पण मारला नाही भाऊ. कारण तो मारायला गेला म्हणजे अपराध करायला गेला, मृत्यूचा अपराध करायचा होता, पण अपराध घडलाच नाही, नाही का. म्हणजे कलम 115 मारायला गेलो पण मारला नाही भाऊ, कलम 115 मारायला गेलो पण मारला नाही भाऊ. विद्यार्थी मित्रांनो, कृपया या ट्रिक्स जे आहे, तुमच्याकडे बुक असेल कायद्याचं
त्या कलमेसमोर त्या ट्रिक्स लिहत चला, म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला सोपी जाईल आणि लक्षात ठेवायला पण सोपी जाईल. ठीक आहे. त्यानंतर आहे कलम 116. 116मध्ये काय आहे, कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाची चिथावणी देणे पण अपराध घडत नाही. तर इथे कसं आहे, कलम 115मध्ये मृत्यूचा किंवा कारावासाच्या शिक्षेत पात्र असलेल्या अपराधाची चिथावणी, आणि त्याच्यानंतर कलम 116मध्ये काय, कारावास, फक्त कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाची चिथावणी देणे पण अपराध घडत नाही. म्हणजे याच्यात अपराध कधी घडणार नाही, जेव्हा आपण अपराध करायची रिस्क घेणार नाही. ठीक आहे. तर मग आपण म्हणू शकतो कलम 116, अपराधाची घेऊ नको रिस्क. ठीक आहे. कलम 116, अपराधाची घेऊ नको रिस्क, म्हणजे अपराधाची जर रिस्क घेतली नाही तर अपराध घडून येणार नाही. चिथावणी जरी दिली आहे अपराधाची तरी अपराध तो घडून येणार नाही. कलम 116, अपराधाची घेऊ नको रिस्क. कलम 116, अपराधाची घेऊ नको रिस्क. कलम 116, अपराधाची घेऊ नको रिस्क. त्यानंतर आहे कलम 117. कलम 117मध्ये आहे जनतेकडून जनतेकडून, जनता म्हणजेच काय, 10पेक्षा जास्त व्यक्ती. ठीक आहे. जनता म्हणजे काय, 10पेक्षा जास्त व्यक्ती. जनतेकडून किंवा 10पेक्षा जास्त व्यक्तीकडून अपराध घडून येण्याकरिता त्यांना चिथावणी देणे. तर आपण कलम 117ला कलम 117 सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. तर आपले ट्रिक्स आहे कलम 117, पीपल कलेक्टिंग, म्हणजे जनता, जनतेबद्दल सांगितलं आहे ना की जनतेकडून, जास्त व्यक्तीकडून अपराध घडून येण्याकरिता त्यांना चिथावणी देणे. एक लक्षात ठेवा, आपलं प्रकरण चिथावणी संबंधी आहे, त्यामुळे आपलं प्रत्येक कलमेमध्ये आपलं चिथावणी येणारच आहे. ठीक आहे. तर कलम 117, त्याला आपण 117ला कलम 117 असं पण म्हणू शकतो. कलम 117, पीपल्स आर कलेक्टिंग. कलम 117, पीपल्स आर कलेक्टिंग. कलम 117, पीपल्स आर कलेक्टिंग. ठीक आहे. त्यानंतर आहे कलम 118. कलम 118मध्ये मृत्यूच्या किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपवणे. तर आपण म्हणू शकतो कलम 118, मृत्यूचा खतरा. कलम 118, मृत्यूचा खतरा, म्हणजे मृत्यूचा खतरा म्हणजे आहे म्हणून प्लॅनिंग लपवणे. ठीक आहे. कलम 118, मृत्यूचा खतरा. कलम 118, मृत्यूचा खतरा. ठीक आहे. त्यानंतर आहे कलम 119. कलम 119मध्ये आहे ज्यास प्रतिबंध करणे हे आपले कर्तव्य आहे तो अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपवणे. लोकसेवक म्हणजे काय, लोकसेवक म्हणजे एखादी अधिकारी. ठीक आहे. तर कलम 119मध्ये ज्यास प्रतिबंध करणे हे आपले कर्तव्य आहे तो अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपवणे. म्हणजे असंच झालं ना की एका डॉक्टरकडे एखादी पेशंट गेला आणि एखादा पेशंट गेल्यावर डॉक्टर त्याला पथ्य सांगतो की तू वांग्याची भाजी खाऊ नको, तू आलूची भाजी खाऊ नको, पण मात्र डॉक्टर मात्र वांग्याची भाजी जरूर खातो, नाही का. म्हणजे असं म्हणू शकतो ना आपण की दुसऱ्याला सांगायचा पथ्य ना आपण खायची वांग्याची भाजी, पण आपण इथे शब्द वापरला डॉक्टर. डॉक्टर या उद्देशाने शब्द वापरला आहे की आपल्या लक्षात यावं की हे लोकसेवकासंबंधी आहे. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो इथे कलम 119, डॉक्टर घेते वांग्याची चव. म्हणजे डॉक्टर आणि वांगं जर आलं तर आपल्या एकदम लक्षात येईल की नाही दुसऱ्याला सांगायचं पथ्य कर आणि आपण खायची वांग्याची भाजी. म्हणजे एखाद्या गोष्टीला प्रतिबंध आहे. म्हणजे असं समजा, एक उदाहरण देऊन सांगतो की आता कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये सर्वांनी ते काय मास्क वापरा होतं, नाही का. पोलीस लोक दुसऱ्यांना सांगायचे की मास्क वापरा, पण काही पोलीसवाले असे पाहण्यात आले आहे की
ते मार्क्स नाही वापरायचे, पण दुसऱ्याला मात्र सांगायचे. म्हणजे स्वतःची जबाबदारी असून स्वतः ती पार नाही पाडायची आणि दुसऱ्याला सांगायचं, नाही का. डॉक्टर तसेच स्वतः दुसऱ्याला पेशंटला सांगतात वांगे नको खाऊ, आणि स्वतः हे आपल्या फक्त ट्रिक्स आहेत लक्षात राहण्यासाठी. आपला कोणा पोलीसवाल्यांना किंवा कोणा डॉक्टरांना कमी दाखवण्याचा आपला उद्देश नाही आहे. या फक्त आपल्या ट्रिक्स आहेत, त्या लक्षात राहाव्या म्हणून थोड्याफार त्याला उलटपालट केलं आहे, ठीक आहे. तर कलम 119ला आपण कलम 119 सुद्धा म्हणू शकतो. कलम 119 डॉक्टर घेते वांग्याची चव. कलम 119 डॉक्टर घेते वांग्याची चव. त्यानंतर आहे कलम 120. तर कलम 120मध्ये आहे कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपवणे. तर आपण इथं म्हणू शकतो 120ला 120, ठीक आहे. कलम 120 लपवून ठेव मंदिराची घंटी. म्हणजे इथं काहीतरी कलमेमध्येच, या 120 कलमेमध्ये काहीतरी लपवून ठेवण्याचा बेत आहे, ठीक आहे. काय लपवून ठेवणार, अपराधच लपवून ठेवणार, नाही का. तर आपण म्हणू शकतो कलम 120 लपवून ठेव मंदिराची घंटी. कलम 120 लपवून ठेव मंदिराची घंटी. कलम 120 लपवून ठेव मंदिराची घंटी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या ट्रिक्स आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि या छोट्याशा चॅनलला तुमच्या सबस्क्राईबमधून आणि शेअरमधून मदत करा, ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.